वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर पेस्ट ट्राय करून झाल्या, माउथवॉश वापरून झालं, व्यवस्थित भरपूर वेळ ब्रश करून झालं, तरी पण जर दातांच्या समस्या सुटत नसतील, जसं की दातांमध्ये वेदना होतात, दातांची कीड वाढते आहे, मुखदुर्गंधी येते वारंवार, चिकटपणा राहतोय तोंडात, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. जसं की आत्ता मी सांगितलं, हे सगळे दातांचे प्रॉब्लेम्स बराच काळ झालं लोक फेस करतात आणि असं वाटत राहते की ह्याच्यामुळं होत असेल, त्याच्यामुळं होत असेल, तर नेमकं कशामुळं होतं आहे? आयुर्वेदामध्ये दंतधावन हे जे सांगितलं आहे, त्याच्यामध्ये जे आपण आता पेस्ट वापरतो आहे, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सांगितलं. म्हणजे ती गोड तर अजिबात नसली पाहिजे, तुरट असली पाहिजे, खारट असली पाहिजे, कडवट असली पाहिजे. त्यामुळं पूर्वीची लोकं जे काय कडुलिंबाची कांडी वापरत होते, ते चावत होते पहिले, परत ते ब्रशसारखं घासत होते आणि बऱ्याचदा त्याचा थोडाफार रस गिळला पण जायचा. ह्या सगळ्याचा परिणाम ओव्हरऑल त्या दातांच्या हेल्थवर व्हायचा. आत्ता सध्या अमेरिकेत ह्या कांड्या परत विकत मिळत आहेत. ऑफकोर्स त्या आता भरपूर महागच असतील म्हणा. तसं आयुर्वेदामध्ये दंतधावनासाठी जे काय बनवायचं आहे, ते पावडर फॉर्ममध्ये असलं पाहिजे. शिवाय ते पहिल्यांदा तुम्ही चावलं पाहिजे आणि मग दातांवर घासलं पाहिजे. त्यानंतर जो काही कफ तोंडामध्ये तयार होतो आहे, तो सगळा त्याच्यासोबत बाहेर आला पाहिजे. तर मग त्याच्यासाठी वेगवेगळी बाबळीसारखे म्हणा, कडुलिंबाचे, त्रिफळा, ज्येष्ठमध या सगळ्यांचा वापर करून दंतमंजन बनवलं तर ते फार चांगलं होतं. आम्ही आमच्या इथं अशा प्रकारचं दंतमंजन आमच्या पेशंटसाठी वापरतो आहे. तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही पण घेऊ शकता आमच्याकडून. शिवाय हे वापरल्यानंतर नेक्स्ट जो गोष्ट आहे ती म्हणजे जिव्हा निर्लेखन, म्हणजे टंग क्लिनिंग करणं. बरीच लोकं ब्रश करतात पण टंग क्लिनिंग करण्याला इम्पॉर्टन्स देत नाहीत. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या मेटल्सचे आपण टंग क्लिनर वापरू शकतो आहे. शक्यतो प्लास्टिकचं अवॉइड करायला पाहिजे. तांब्या पितळेचं तुम्ही ते वापरू शकताय, ते व्यवस्थित असतं. आणि हे वापरून कफ व्यवस्थित निघाला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. जिव्हा निर्लेखनाचा पण इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जिभेवरती जी काही घाण असेल ती व्यवस्थित काढणं, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामुळं जंतू आसपास सगळे तयार होतात आणि मुखदुर्गंधी व्हायला ते कारण होतं आहे. त्यामुळं ब्रश केल्यानंतर कंपल्सरी जीभ ही स्वच्छ केलीच पाहिजे. त्यासाठी तुम्ही मेटलचं टंग क्लिनर वापरा, स्टीलचं मिळतं आहे, पितळेचं मिळतं आहे. ते जास्त सुटेबल असते. पूर्वी यासाठी सोन्याचं, चांदीचं वापरत होते लोक, पण आत्ता ते शक्य नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे गंडूश. गंडूश म्हणजे गुळण्या करणं. तर वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये काड्याचे म्हणा, चूर्णाचे, तेलांच्या गुळण्या करण्यासाठी सांगितलं. तो ट्रीटमेंटचा भाग सोडता नॉर्मल माणूस पण रोजच्या रोज ब्रश करून झाल्यानंतर, टंग क्लिनिंग करून झाल्यानंतर जर तुम्ही थोडंसं तिळाचं तेल तोंडात धरून ठेवलं आणि ते जोपर्यंत तुम्ही धरून ठेवू शकताय तोपर्यंत ठेवून नंतर थुंकून दिलं, तर त्याच्याबरोबर आसपास जे काही वातप्रकोप होत असतो आपल्या मुखामध्ये किंवा ज्या काय मायनर वेदना होत असतात, छोट्या जखमा झालेल्या असतात किंवा थोडीशी कीड जरी असेल तर ती जास्त वाढत नाही आणि ओव्हरऑल पूर्ण मुखाचं जे आरोग्य आहे ते सुधारते. त्यामुळं हे पण करून बघायला पाहिजे. सध्या त्याला ऑइल पुलिंग असं एक नवीन लेबल लावलं जाते. ते पूर्वापारपासून आयुर्वेदात सांगितलेलं आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे तांबूल सेवन, म्हणजे पान खाणं. म्हणजे पान खाणं हे कसं चांगलं असू शकते? तर पान ज्याच्यामध्ये टोबॅको अजिबात नाही आहे आणि त्याच्यावरती चुना लावलेला आहे, त्याच्यामध्ये कात वापरला आहे, लवंग, वेलची अशा सगळ्या गोष्टी घालून तयार केलेलं पान आठवड्यातनं एकदा खाल्लं तर ते तुमचं पचन सुधरवते. ते शक्यतो अनुशापोटी खायला पाहिजे आणि ते पूर्णपणे गिळायला पाहिजे आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या दातांचं आरोग्य फायनली चांगलं होऊ शकते. त्यामुळं ही पण एक गोष्ट अंमलात आणायला काहीच हरकत नाही. पानाचे इतर पण गुण आहेत, म्हणजे जे काही पचनाशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचा अतिशय चांगला इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे हे पण तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकताय. अजून एक गोष्ट असते नस्य. नस्य म्हणजे नाकामध्ये ऑइल घालणं किंवा तूप घालणं. म्हणजे ओव्हरऑल जे काही चेहऱ्याशी रिलेटेड सगळे जे पार्ट्स आहेत त्या सगळ्यामध्ये नस्याचा अतिशय चांगला उपयोग होतो आहे. त्यामुळे ज्यांचे दात हालतात, दात दुखतात त्यांच्यामध्ये नस्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अजून एक नित्य दिनचर्येमधला भाग धूमपान सांगितलं, म्हणजे स्मोकिंग. स्मोकिंग ते सिगारेट स्मोकिंग, बिडी स्मोकिंग असं नाही. त्याच्यामध्ये
औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती वापरल्या जातात, जसं की त्रिफळा चूर्ण, ज्येष्ठमध चूर्ण. त्याचे एक सुरळी करून त्याच्यापासून धूर यायला पाहिजे असंच अपेक्षित आहे फक्त. ते जाळून व्यवस्थित त्याचा धूर तोंडात गिळणं आणि तो 8-9 वेळा तसं करून तोंडातूनच तो बाहेर काढायचा. असं केल्याने पण ओव्हरऑल पूर्ण तोंडाची शुद्धी होते. हे तुम्हाला रोज नाही करायला जमलं तर आठवड्यातून एकदा तरी जेव्हा सुट्टीचा दिवस आहे तेव्हा तुम्ही हे जरूर करून बघा. त्याच्याने बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात. बऱ्याच लोकांना मुख दुर्गंधीचा प्रॉब्लेम असतो आहे, म्हणजे काहीही केलं तरी वास काही जात नाही. तर त्याचा संबंध तुमच्या पचनाशी असतो आहे. त्यामुळे फक्त लोकल काहीतरी करून त्याचा उपयोग होत नाही. आयुर्वेदामध्ये अशी औषधं आहेत जी आपण पोटातनं घेतल्यानंतर तुमचं पचन सुधारल्यानंतर हळूहळू तुमच्या तोंडाचा वास येणं पूर्णपणे बंद होतं आहे. ह्याच्यामध्ये पंचकर्माचा पण सिग्निफिकन्स आहे. म्हणजे बरेच दिवस जर पचन बिघडलं असेल तर त्याच्यावरती व्यवस्थित शरीरशुद्धी केल्याने ते पचन प्रॉपर करायला हेल्प होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीबद्दलची माहिती तुम्ही जास्त डिटेलमध्ये तुमच्या जवळच्या वैद्याला भेटून नक्की त्याच्याविषयी जास्त जाणून घेऊ शकता. महत्त्वाची गोष्ट आहे की दात हे रुचक असतात, म्हणजे ते हाडांचा एक भाग असल्याप्रमाणे. त्यामुळं हाडांचं आरोग्य कसं आहे त्याप्रमाणे दातांचं आरोग्य ठरते. त्यामुळं जर अस्थिधातूला पोषक अशी औषधं दिली, बस्तीसारख्या गोष्टींचा उपयोग केला, ज्यांचे दात लवकर पडतात किंवा हलतात किंवा वारंवार दुखतात त्या सगळ्यांना जरूर मदत होऊ शकते. लहान मुलांमध्ये बऱ्याचदा बॉटलनं दूध पिल्यामुळं दात जास्त लवकर किडतात किंवा चॉकलेट्स, मिठाया हे जास्त खाल्ल्यामुळं त्यांचे दात लवकर किडतात. अशा वेळी प्रत्येक वेळी दूध पाजल्यानंतर बाळाला पाणी पाजणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्याचे दात पुसून काढणं अपेक्षित आहे. म्हणजे अगदी रात्रीसुद्धा तुम्ही हे करायला पाहिजे, जेणेकरून ते जे काय 10-12 वर्षापर्यंत दुधाचे दात राहतात तसे चांगले राहतील आणि किडणार नाहीत. शिवाय जे काय आपण त्यांना खायला देतो आहे त्या सगळ्या गोष्टींचा पण व्यवस्थित विचार केला पाहिजे की त्यांना मिठाई, चॉकलेट्स असल्या गोष्टी कमी द्यायला पाहिजेत. मोठ्यांमध्ये कोल्ड्रिंक्स जास्त पिणं, एकदम हॉट, एकदम सॉफ्ट अशी ड्रिंक्स जास्त पिणं, थंड पदार्थ जास्त खाणं किंवा स्मोकिंग जास्त करणं, अल्कोहोल या सगळ्यांनी दातांचं जे काय नॉर्मल शाईन असते ते कमी होते. ते किडण्याची जास्त प्रोसेस फास्ट होते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. थोडक्यात काय, तुमचा आहार आणि तुमची दिनचर्या या सगळ्याचा परिणाम तुमच्या दाताच्या आरोग्यावर होणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुमच्या प्रियजनांना शेअर करा. तुमचं स्वतःचं काय याच्याबद्दल मत असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे आणि असेच व्हिडिओज यानंतर पण पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. असेच व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.